नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जरांगे पाटील यांचे 30 तारखेपासून पुन्हा उपोषण, म्हणाले फडणवीसांना मराठ्यांनी सीएम केले। नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक अटक, पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक, बायोलॉजीचे प्रश्न फोडल्याचा आरोप। सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख, राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट। विजय वडेट्टीवार आणि मोदी म्हणाले, हे जगासाठी आपत्तींचे दशक, आधी कोरोना, नंतर युद्ध, आता ऊर्जा संकट, परिस्थिती बदलली नाही तर गरिबीच्या दलदलीत अडकू। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षसभोन येथे शनीच्या 3.5 पीठांपैकी एक मुख्य पीठ असून आज शनिवारी शनी अमावस्या निमित्त शनी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी शनी भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेतले, तर शनी अमावस्या निमित्त रुद्र अभिषेक, शनी शांती, शनी जप, नवग्रह जप तसेच अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। यावेळी बीड पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर अमावस्या निमित्ताने यावर्षी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान कमिटीच्या वतीने विशेष असे प्रयत्न करण्यात आले होते। यामध्ये भाविकांना शिस्तीत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेचे नियोजन, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली होती। धारूर तालुक्यातील हिंगणी येथे आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। मत्स्य व्यवसाय करणाऱ्या परिवारातील 5 मुली तलावावर पोहण्यासाठी जाणे त्यांच्या जीवावर बेतले। पलक शामराव पारवे वय 14 वर्षे राहणार हिंगणी आणि दिव्या विकास कांबळे राहणार कासारवाडी तालुका परळी अशी मयत 2 मुलींची नावे आहेत। शनिवारी सकाळी हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे, तन्वी पारवे आणि जानवी पारवे या 5 मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या। तिथे मासे पकडण्यासाठी असलेल्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या 3 जणी बसल्या। मात्र होडी तलावाच्या मधोमध गेल्यानंतर अचानक अनियंत्रित होऊन होडी पलटली, तर होडी पलटल्याने 3घी पाण्यात बुडू लागल्या। मोहिनीला पोहता येत होते, मात्र पाण्यात बुडत असलेल्या पलक आणि दिव्या यांनी घाबरून मोहिनीला घट्ट पकडल्याने तीही बुडू लागली। त्यावेळी तलावाच्या काठावर उभे असलेल्या इतर मुलींनी मोठ्याने आरडाओरड केली। मुलींचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने तलावाकडे धाव घेतल्याने 3घींनाही बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले। यातील मोहिनीला तातडीने शुद्ध आली, मात्र पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ताबडतोब अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावावर शोककळा पसरली आहे। बीड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 548D अहिल्यानगर अहमदपूर मार्गावरील लिंबागणेश येथे भालचंद्र विद्यालय परिसरात एक कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन दुचाकीवरील 2 जणही जागीच ठार झाले। शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास एक टाटा कंपनीची विस्टा कार आणि हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली। हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील 2घेही घटनास्थळी ठार झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। तसेच नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय बीड येथे हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून 2घांनाही मृत घोषित केले। या अपघातात मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार बबन काशीनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास दोघेही राहणार चिखलबीड तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 548D येथे लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। येथे तातडीने गतिरोधक बसविणे, वेग मर्यादा फलक उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था सुधारणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। केज तालुक्यातील नायगाव येथे संघर्ष युवा ग्रुपच्या माध्यमातून राहुल खोडशे यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेतून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी
या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण 26 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मानवतेचा संदेश दिला। संघर्ष युवा ग्रुपच्या माध्यमातून राहुल खोडशे यांच्या पुढाकाराने गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे। हा स्तुत्य उपक्रम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे राहुल खोडशे यांनी सांगितले। सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या संघर्ष युवा ग्रुपच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे। हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वराती येथील डॉक्टरांच्या टीमने सहकार्य केले। शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथे गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मौजे पाडळी येथील शंकर अश्रू बर्डे वय 36 वर्षे यांना गायरान जमिनीच्या वादातून गावातील काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। रायमाव येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच आज शनिवार दिनांक 16/5/2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर बर्डे कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली। त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेने 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे। तर या मारहाणीच्या घटनेत 20 ते 25 जण सहभागी असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। तर या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। भारतीय खो खो क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अधिकृततेच्या संघर्षावर अखेर केंद्र सरकारने निर्णायक शिक्कामोर्तब केले असून खो खो फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात KKFY हीच देशातील अधिकृत राष्ट्रीय खो खो संघटना असल्याचे स्पष्ट केले आहे। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2026 या वर्षासाठी KKFYला अधिकृत मान्यता बहाल करता देशभरातील अनधिकृत संघटनांचे धाबे दणाणले आहे। भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केलेल्या अर्जाला सक्षम प्राधिकाऱ्यांनी मंजुरी देत 2026 या वर्षासाठी वार्षिक मान्यतेचे नूतनीकरण केले आहे। मंत्रालयाच्या निर्णयामुळे KKFY आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांनाच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे। ही मान्यता 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध राहणार आहे। यामुळे राज्यातील जिल्हा संघटना, खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांनी अधिकृत संघटनेच्या माध्यमातूनच कामकाज करण्याचे आवाहन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव यांनी केले आहे। यापुढे अनधिकृत खो खो संघटनेत काम करणाऱ्या प्रशिक्षक कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।